कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या गुरुवार 13 मार्चचा एपिसोड हा खूपच इंटरेस्टिंग झाला. काय झालं या एपिसोडमध्ये चला हे जाणून घेऊया. सायली आणि अर्जुन हे दोघे त्यांच्या खोलीत होते. सायली ही अर्जुनपासून दूर जाऊ लागली तेवढ्यात सायलीच्या साडीचा पदर हा अर्जुनच्या कोटच्या बटनात अडकला. सिरियलमध्ये हे कसं काय घडतं देवास माहीत. तुमच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल तर कधी घडत नाही. तुमच्याबद्दल कधी घडले का नक्कीच सांगा. आणि अर्जुनने आपल्या साडीचा पदर पकडलाय असा गैरसमज सायलीचा होतो आणि ती लाजते आणि म्हणते, अहो हे काय करताय, तुम्हाला काही वेळ काळ आहे की नाही, सोडा ना माझ्या साडीचा पदर. अर्जुन हे सगळं पाहून हसू लागतो. सायली चिडते आणि म्हणते, आता खूप झाला, लवकर सोडा साडीचा पदर. असं म्हणून ती मागे वळून पाहते तर तिच्या लक्षात येतं की अर्जुनने साडीचा पदर नाही पकडलाय तर त्याच्या कोटच्या बटनामध्ये तो अडकलाय. त्यामुळे ती चांगलीच लाजते. अर्जुन हा हसू लागतो आणि म्हणतो, काय म्हणालात तुम्ही, काही वेळ काळ आहे की नाही, अहो सोडा ना. असं म्हणून तो सायलीचा पदर जोरात स्वतःजवळ ओढतो आणि सायलीसुद्धा त्याच्या जवळ येते. त्यामुळे सायली ही खूप लाजते आणि म्हणते, काय करताय, काही कळतं का नाही तुम्हाला. आणि ती चक्क अर्जुनच्या हाताला चिमटा काढते. अर्जुन जोरात ओरडतो. सायली खुदू हसू लागते. अर्जुन विचारतो, हे काय होतं. तर सायली म्हणते, तुम्ही काय करत होता हे तुम्हालाच कळत नव्हतं म्हणून तुम्हाला थोडं भानावर आणलं. तेवढ्यात दरवाजावर कोणते नॉक करतं. चैतन्य हा रूममध्ये येतो आणि विचारतो की चल अर्जुन आपल्याला जायचंय ना. सायली म्हणते, मला सुद्धा तुमच्याबरोबर यायचंय, मी तुमच्या केजची पार्टनर आहे ना. परंतु अर्जुन हा सायलीला बरोबर नेण्यास नकार देतो. तेथे धोका असू शकतो, मी तुम्हाला बरोबर नेऊ शकत नाही असं तो म्हणतो. त्यामुळे सायली रुसून बसते. चैतन्य आणि अर्जुन हे इन्स्पेक्टर सरंजामेला भेटायला एका बियर बारमध्ये येतात. तेथे हे दोघेही नाकाला रुमाल लावून बसतात. अर्जुन हा इन्स्पेक्टर सरंजामेला आपली ओळख करून देतो आणि त्याला आपल्याबद्दल सगळी माहिती सांगतो. तर इकडे अश्विन प्रताप आणि कल्पनाला सांगतो की मला तन्वीशी लग्न करायचंय. प्रताप त्याला विचारतो, हा विचार तुझ्या मनात आला तरी कसा. तर अश्विन विचारतो, माझं काही चुकलं का. प्रताप म्हणतो, काही चुकलं नाही, परंतु ही काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. तर इकडे सायली ही विमलच्या हातातून कल्पनाचे कपडे घेते आणि कपडे ठेवायला त्यांच्या रूममध्ये जाऊ लागते. अर्जुन आणि चैतन्य हे इन्स्पेक्टर सरंजामेला सगळं प्रकरण सांगतात की मधुभाऊला खोट्या केसमध्ये अडकवलंय आणि आम्हाला विलासबद्दल सगळी माहिती हवी आहे. तो रमाकांत देशमुख कोण होता हे आम्हाला माहीत करून घ्यायचं आहे. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर सरंजामे जो एक नंबरचा करप्ट आहे, एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे, त्यानेच महिपतच्या सांगण्यावरून सगळी कागदपत्र गायब केलीत. तो स्वतःच्या बढाया मारू लागतो, एक से बढ़कर एक बढाया, की मी एक नंबरचा इमानदार पोलीस इन्स्पेक्टर होतो. लोक आजही माझ्या नावाच्या, आजही मी किती इमानदार होतो याबद्दल उपमा देतात. सांगतात की काम करायचं तर इमानदारीने करायचं आणि इमानदारी असावी तर इन्स्पेक्टर सरंजामेसारखी. मला इमानदारीसाठी मेडल मिळाले आहेत, पुरस्कार मिळाले आहेत. मी कधी कोणावर अन्याय नाही होऊ दिला. मी दारूच्या एका थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही. मी तुम्हाला बियर बारमध्ये भेटायला बोलवलं कारण येथे कोणाला संशय येणार नाही, अशी ती बढाया मारू लागतो. अर्जुन आणि चैतन्य मात्र चांगलेच इम्प्रेस होतात. तर इकडे अर्जुन आणि सायली या दोघांना काहीही कळू द्यायचं नाही की तू आणि तन्वी लग्न करणार आहे असं कल्पना अश्विनला समजावून सांगते. परंतु त्याच वेळेस सायली त्यांच्या रूमकडे येत असते. इकडे महिपत आपल्या माणसाला पैसे देतो आणि म्हणतो, हे पैसे त्या इन्स्पेक्टर सरंजामेला नेऊन द्यायचे, तेव्हाच तो त्याचं तोंड बंद ठेवेल. तर त्याच वेळेस सायली ही रूममध्ये डोकावते. सायलीला पाहून कल्पना, प्रताप आणि अश्विनला मोठा धक्काच बसतो. तर इकडे अर्जुन हा इन्स्पेक्टर सरंजामेला विचारतो, मग तो रमाकांत देशमुख कोण आहे हे आम्हाला कळू शकेल का. इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतो, मी माझ्या करिअरमध्ये आजपर्यंत खूप केसेस हँडल केल्यात, त्यामुळे मला आता नीट आठवत नाहीये. मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती भेटली तर नक्कीच सांगेल. अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथून निघतात. परंतु त्याच वेळेस महिपतने सरंजामेसाठी पैसे पाठवलेला माणूस तेथे येतो आणि चक्क अर्जुनला धडकतो. अर्जुन त्याच्यावर संशय घेतो की याला कुठेतरी पाहिलंय, परंतु अर्जुनला हे काही नीट आठवत नाही. महिपतचा माणूस सरंजामेला पैसे देतो आणि हे पैसे पाहून सरंजामेला खूप आनंद होतो आणि तो लगेचच दारूची ऑर्डर देतो. अर्जुन आणि चैतन्य बियर बारच्या बाहेर येतात.
तेव्हा तो माणूस कोण होता हाच प्रश्न अर्जुनला पडलेला असतो, परंतु त्याला ते नीट आठवत नाही आणि दोघेही घरी यायला निघतात. तर इकडे कल्पना ही सायलीवर खूप चिडते आणि चक्क तिच्या हाताला धरून तिला फरफटत खालच्या मजल्यावर आणते आणि म्हणते, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का? लाज नाही का वाटत तुला असे चोरून लपून बोलणं ऐकायला? हेरगिरी करतेस का आमची? काय ऐकलंय लवकर सांग. सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडत म्हणते, नाही हो आई, मी असं काही केलं नाही, मी काही चोरून ऐकलं नाही, मी तर फक्त इस्त्रीचे कपडे द्यायला आले होते. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि हे सगळं ऐकू लागतो. अश्विन चिडून म्हणतो, आजकाल ही आपल्या घरातील बोलणं ऐकते, हेरगिरी करते आणि बाहेर कोणाला जाऊन सांगते काय माहीत, एक नंबरची ढोंगी बाई आहे ही. हे सगळं ऐकून अर्जुनला खूप राग येतो. तो लगेचच म्हणतो, बायको काय चाललंय येथे? आधीच पनवेलचं तापमान वाढलंय आणि त्यात आपल्या घरचं तापमान आणखीनच वाढलेलं दिसतंय. अर्जुनला पाहून सगळेजण गप्प बसतात. तर इकडे महिपत हा इन्स्पेक्टर सरंजामेला कॉल करतो आणि विचारतो, पैसे भेटलेत ना, आता तोंड बंद ठेवायचं. तर इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतो, जोपर्यंत पैशाची पाकिटं येत राहतील तोपर्यंत माझं तोंड बंद राहील. आणि नंतर विचार करतो की हे दोघे सुद्धा हुकमाचे एक्के आहेत. एकीकडे अर्जुन सुभेदार आणि दुसरीकडे हा महिपत. या दोघांनाही कळू द्यायचं नाही की मी दोघांशी बोलतो, नाहीतर माझं काही खरं नाही. आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी राजा माणूस अशीच ऐश करणार, असा विचार करून तो दारू पिऊ लागतो. तर इकडे सायली ही घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगते की मी एवढंच ऐकलं की अर्जुन आणि सायलीला काही कळू द्यायचं नाही. अर्जुन चिडून म्हणतो, म्हणजे आपल्याच घरात आपल्या विरुद्ध काहीतरी प्लॅनिंग चाललंय वाटतं. प्रताप म्हणतो, असं काहीही होत नाहीये. तर कल्पना चिडून म्हणते, तुझी बायको ही घरात हेरगिरी करत असते. विमल सगळ्यांची माफी मागते की माझ्यामुळे हे घडलंय. अर्जुन चिडून म्हणतो, जाऊ द्या मिसेस सायली, या सगळ्यांना समजावून काही फायदा नाही. तुम्ही किती चांगले आहात हे यांना कधीही कळायचं नाही. माझी फॅमिली नेहमीच तुम्हाला चुकीचं समजेल, तुम्हाला दोष देईल. असं म्हणून तो सायलीला रूममध्ये घेऊन जातो. सायली ही रूममध्ये असते तेव्हा कल्पना काय बोलली, अश्विन काय बोलला हेच तिला आठवत असतं. तेव्हा तिला मधुभाऊंची खूप काळजी वाटते. आज काहीतरी विपरीत घडेल असं तिला वाटत असतं. ती मधुभाऊंना कॉल करते. मधुभाऊ तिला म्हणतात की मी बरा आहे, परंतु मला खूप एकटं एकटं वाटतंय. तू नाही, कुसुम नाही, येथे जेलमध्ये असल्यासारखंच वाटतंय. आणि ते रागारागाने फोन कट करतात. त्यामुळे सायलीला त्यांची आणखीनच काळजी वाटते. सायली ही जानकीला फोन करून सांगते की मधुभाऊंशी मी बोलत होते आणि फोन कट झाला, तू लवकर जाऊन पहा. जानकी लगेचच तिकडे जाते. तर इकडे अश्विन, प्रताप आणि कल्पनाचं डिस्कशन सुरूच असतं की तन्वीला या घरात कसं आणायचं. अर्जुन आणि सायलीला काही कळू द्यायचं नाही, नाहीतर ते हे लग्न होऊच देणार नाहीत. तर इकडे अर्जुन हा सायलीची तडफड पाहत असतो की सायली ही मधुभाऊंसाठी किती काळजी करते. इकडे सर्जेराव आणि महिपत हे मस्तपैकी तरुणपणाचे मित्र असतात. ते मस्त दारूचा फळ जमवतात आणि एकमेकांशी गप्पा मारत बसतात. सर्जेराव हा नानाला किडनॅप केलं म्हणून महिपतला शाबासकी देतो. तर महिपत, माझी पोरगी जेलात आहे, ती कशी जेलात गेली, तिच्याकडून काय चूक झाली, हे सगळं सर्जेरावला सांगत असतो. तेव्हा या दोघांचा गप्पाचा फळ हा चांगलाच रंगतो. तर इकडे मधुभाऊ हे चक्क बाहेर फिरायला निघालेले असतात. जानकी ही त्यांना शोधायला आउट हाऊसमध्ये येते, परंतु ते आउट हाऊसमध्ये कोठेच नसतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जानकी ही मधुभाऊंना कसं बसं महिपत समोर येण्यापासून वाचवणार, परंतु ऐश्वर्याला हे सत्य कळेल की मधुभाऊ हे महिपत हे एकमेकांचे दुश्मन आहेत आणि ती लगेचच सर्जेरावला हे सांगणार. मग महिपतच्या हाती मधुभाऊ लागतील का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघे एक नवीन प्लॅन बनवणार. दोघेही गोव्याला फिरायला चाललेत, असे वेगळे कपडे घालणार आणि कुठेतरी या विलास खुनासंदर्भात माहिती मिळते का हे शोधायला जाणार. म्हणजे एकीकडे महिपतच्या हाती आता मधुभाऊ लागणार हे तर 100% नक्की झालंय, कारण सर्जेरावाला सुद्धा आठवतंय की आपण मधुभाऊला कुठेतरी पाहिलंय. तर इकडे अर्जुन आणि सायली हे कोणाचा शोध घेत आहे, कोणती नवीन लिंक शोधताय हे पाहणं सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? ठरलं तर मग या मालिकेचा पुढील एपिसोड पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी,